नारंगाव वरवळी रस्त्याचे जे काही निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्या रस्त्याच्या कामासंदर्भात आंदोलन केल्यामुळे खरं तर रस्ता रोको केल्यामुळे अतुल शेठ बेनके यांच्यावर 2 दिवसापूर्वी नारंगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता। खरं तर आज ही सगळीच मंडळी जुन्नर या ठिकाणी आलेली आहेत कोर्टात हजर होण्यासाठी। माझ्यासोबत आता जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ ढमाले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल शेठ आपण? जो गुन्हा दाखल झाला हा व्हायला खऱ्या अर्थाने नव्हता व्हायला पाहिजे, पण याच्यातून एकच दिसतंय का आपला जो जुन्नर तालुका आहे आणि हा याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असा असलेला तालुका आहे। आपली लोक सर्व शांत विचाराची लोक आहेत आणि एकंदरीत जी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही आपल्या लोकप्रतिनिधींनी अशी करायला नको पाहिजे होती। जे आपला तालुका हा वेगळ्या दिशेला घेऊन चाललेलो आहोत आपण आणि त्याला त्याचा जे दुष्परिणाम भविष्यात होतील त्याला हे सर्व लोकप्रतिनिधी त्याला जबाबदार असतील। आजपर्यंत इथली जनता शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असेल, लोकांच्या न्यायाला अन्याय झाला असेल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु आजचे हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे मुंबईच्या या ठिकाणावरून आलेले आहेत। त्यांना ती तिकडची जी गुंडगिरीची भाषाशैली आहे त्यांची तिथे या तालुक्यात त्यांनी ही चालू केलेली आहे। ही अतिशय दुर्दैवी अशी ही त्यांची पद्धत आहे। त्यांनी या तालुक्याला कृपा करून मी त्यांना विनंती करतो का त्यांनी अशा प्रकारे तालुक्याला नवीन वळण लावण्याचा प्रयत्न करू नये। आपला हा तालुका शांतताप्रिय असा हा तालुका आहे आणि हाच असाच राहिला पाहिजे। याला एक इतिहास आहे आणि याला धार्मिकतेचं फार मोठी एक झालर आहे, ती अशीच राहिली पाहिजे। मी पुन्हा एकदा आपल्याला ही जी घटना घडली याचा निषेध करतो। सर्व आमचे ओतूर असेल, ओतूरचा पंचक्रोशी सर्व नागरिक असतील, माझा जिल्हा परिषद गट असेल, प्रत्येक गावामधून विविध ठिकाणावरून लोकप्रतिनिधी आमचे सर्व सरपंच असतील, गाव सदस्य असतील, कार्यकर्ते असतील, हे सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि आम्ही आमचा संपूर्णपणे अतुल शेठ बेनके यांना पूर्णपणे पाठिंबा राहील आणि जे चांगलं इथून पुढे सुद्धा जर काही अशा घटना घडल्या तर आम्ही इथून पुढे शांत बसणार नाही। आज आम्ही शांततेची भूमिका आमच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे आम्ही शांततेची भूमिका घेतलेली आहे, पण हीच भूमिका आमची भविष्यात त्यांनी जर त्यांची भूमिका सोडली नाही तर आम्ही शांततेची भूमिका आम्ही पण सोडायला तयार आहोत, पण त्यांनी आम्हाला असं मजबूर करू नये। हा जो गुन्हा दाखल झाला कोणाच्या तरी दबावाखाली खरं तर दाखल झाला अशी देखील कुठेतरी दबक्यावर चर्चा आहे, काय आपलं म्हणणं आहे? दबक्यावरचा चर्चा म्हणजे तालुक्याला संपूर्ण हे माहितीच आहे, असं आजपर्यंत इतिहासात घडलेलंच नाही। आंदोलन केलं त्या आंदोलनापासून कोणाला त्रास झालेला नाही आणि त्याचा आंदोलनाचा परिणाम म्हणजे काम चालू झालेलं आहे, म्हणजे त्या आंदोलनातून काहीतरी आपल्याला फल मिळालेलं आहे। आपल्या तालुक्याला आपल्या जनतेला त्या रस्त्यातून काम चालू झालेलं आहे हे समोर दिसतंय आणि नंतर मग कोणाच्या तरी दबावाखाली यायचं आणि हे करायचं, गुन्हा दाखल करायचा। तुम्ही आजूबाजूला परिसरामध्ये बघितले पण असतील, विविध प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्रास देणं, त्यांना पिंपरी या ठिकाणी तुम्ही मध्यंतरी घटना ऐकली असेल, कॉन्ट्रॅक्टरला शिवीगाळ करणं, अधिकारी लोकांना जेरीस आणणं, ही एक त्यांची प्रवृत्ती आहे। त्या प्रवृत्तीचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि याच्या पाठीमागे मी ठामपणे सांगू शकतो का याच्या पाठीमागं लोकप्रतिनिधींचाच दबावाला बळी पडून अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। जुन्नर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते खरं तर आज या ठिकाणी उपस्थित आहे। आजची आपली दिशा नेमकी काय असणार आहे? आजची दिशा म्हणजे आम्ही सर्वजण आमच्या नेत्याला त्यांच्या जे कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे त्यांच्याबद्दल आम्हाला सर्वांना सहानुभूती आहे आणि झालेली घटना चुकीची आहे, त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं खरं तर आलेलो आहोत। आम्ही याच्यामधून कुठेही काही प्रकार कोणताही अनुचित प्रकार करणार नाही, आम्ही कुठेही घोषणा देणार नाही, आम्ही कुठेही काही अनुचित प्रकार घडेल असं काही आम्ही कृत्य करणार नाही।